2024च्या लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोदी सरकारने आज देशभरात सीएए म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पण हा कायदा नक्की काय आहे? सीएए कायदा लागू झाल्यामुळे देशात काय बदल होणार आहेत? जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए लागू करण्याची अधिसूचना जारी करून हा कायदा लागू करण्यात येईल, असं शहानी स्पष्ट केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 11 डिसेंबर 2019 मध्ये राज्यसभेत सीएए विधेयक मंजूर करून घेतले होते. विधेयक लोकसभेतही मंजूर झालेले आहे. या कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकांच्या भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकत्व देण्याचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमध्ये अल्पसंख्याक म्हणजे हिंदू आणि शीख नागरिकांवर अत्याचार होतात. त्यामुळे लाखो लोक भारतात दाखल झालेले आहेत. त्या सगळ्यांना नागरिकत्व देण्यासाठीच हा सीएए कायदा आहे. राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला आहे. परंतु याच समानतेच्या कलम 14चं उल्लंघन भाजप सरकार करत असल्याचा आरोप यावरूनच होतोय. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या कायद्याकडे मुस्लिमांविरोधी म्हणून बघितलं गेलं. 2019-20 मध्ये देशभर आंदोलनं पेटली होती. सीएए विरोधात देशभर आंदोलनं झाली. त्यात विशेष म्हणजे दिल्लीतील शाहीनबाग येथील आंदोलनं देशभर गाजली. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशातील इतर आंदोलनांच्या ठिकाणांना शाहीनबाग संबोधलं गेलं. कोरोनानंतर हे आंदोलन शांत झालं. आता पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू केला आहे. यामुळे आता देशात काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे. तर सीएए कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.